केंद्र सरकारनं हा जो निर्णय घेतला या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा समाजातले काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर ज्यांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं ते आयोजक देखील आहेत, कारण कोल्हापूरमध्ये देखील मराठा समाजाचा मोठा मोर्चा निघाला होता. वसंतराव मुळीक आहेत. काय सांगाल पहिली प्रतिक्रिया केंद्र सरकारच्या या निर्णयावर? या ठिकाणी आरक्षणाच्या प्रश्नासाठी जी काय आता आयोग नेमला आहे त्याबद्दल शासनाला आम्ही धन्यवाद देतो. मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातला मराठा समाज हा कोट्यावधी संख्येने रस्त्यावर उतरला होता. केंद्र सरकारनं आता जो निर्णय घेतलेला आहे तो आमच्या मराठा आरक्षणासाठी चांगल्या ह्याचा निर्णय आहे. याच्यामुळे मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळेल अशी अपेक्षा सुद्धा आम्ही केंद्र सरकारकडे बाळगतो. ह्यामुळं नक्कीच 100% गती येणार आहे, कारण केंद्र शासनानं मनावर घेतल्यामुळंच गती 100% येणार आहे आणि त्याचा फायदा आमच्या मराठा समाजाला होणार आहे. त्याबद्दल मी केंद्र शासनाचं अभिनंदन करतो. याच्याबद्दल 45 लाखाचा कोल्हापूरमधून जो मोर्चा काढलेला होता आणि त्यावेळेस लोक खरं तर आम्ही हातबल झालो होतो की खरोखर आम्हाला ह्याचा काही फायदा होतोय का नाही. पण आता हा जो आयोग केंद्राने हे केलेला आहे, नेमलेला आहे, त्याचा फायदा जास्तीत जास्त आम्हाला सुद्धा व्हायची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे आमच्या पण आशा एक पल्लवित झालेल्या आहेत. ज्या कार्यासाठी केंद्र सरकारने जे पाऊल उचललेलं आहे त्यावर आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी किंवा मराठा समाजाने जे प्रयत्न केलेत त्या प्रयत्नास आम्ही यश आलं असंच म्हणू. आपण बघतोय जे क्रांती मोर्चा मूक मोर्चे जे निघाले होते त्याचंच एकंदरीत हे यश आहे केंद्र सरकारचा हा निर्णय, असं हे सगळ्या कोल्हापूरकरांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर.